नमस्कार, मी प्रफुल्ल गायकवाड आणि वाक्यात व्यक्त करताना आज एक भावनेला जोडणारी कविता तुमच्या समोर सादर करणार आहे. कवितेचा शीर्षक काही असा आहे, आमच्यासाठी काय केलं. आता ह्या शीर्षकावरनं तुम्हाला कळालं असेल की कविता आपण कोणत्या गोष्टीसाठी लिहित आहे. तर थोडक्यात सांगतो तुम्हाला, खूप मुलं आपल्या पाल्यांना विचारतात आमच्यासाठी काय केलं. तर ही कविता त्या मुलांना रिलेट करणार आहे. खूप मुलं आपल्या पाल्यांना बहुतेक अलग अलग प्रश्न विचारतात की तुम्ही तुमच्या जीवनात काय केलं, हे ते खूप साऱ्या गोष्टी. तर ही कविता त्यांना रिलेट करणार आहे आणि या कवितेमध्ये मी काय दाखवलं आहे, तर बाप आपल्या जन्मापासून बापाच्या मृत्यूपर्यंत बाप आपल्याला काय देतो आणि आपल्याकडनं काय घेतो. तर आपण कवितेला सुरुवात करू. कविता तुम्हाला कशी वाटती हे कमेंट मध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया देणं हे खूप महत्वाची गरज आहे. तर आपण सुरुवात करू. तुझ्या आधीच नाही, नंतरचं मड रडतो. किडा होता तू आणि पोटात माझ्या दुखायचं. लाखोंच्या गर्दीत तुझा नंबर आला, दिवा चेतवायला तुझा जन्म झाला. डोहळ्याच्या दिवशी श्रावण नाव घेतलं. म्हातारपण उचलशील म्हटलं, त्यात आमचं काय चुकलं. म्हातारपण उचलशील म्हटलं, त्यात आमचं काय चुकलं. किड्याचा तू पिंडा झाला. छोट्या चड्डीत हसून म्हणाला, आई तुझी आणि बाबा माझा आहे. कठीवर हात ठेवून रुसायचा का रे. अरे परिस्थितीच्या पोटी झळ होती, मुतलेल्या ताटातली भाकर वरपली. राबायचो असा जसा काही गुरा आहे, कमी नको पडाया एवढा झूर आहे. बर, तुझी चुकी नाही. पाठीवर बसून घोडा मी खेळवायचो. लगाम तुझ्या हाती आणि व्यसन माझ्या नारड्यात असायचं. त्या शिक्षणाच्या बाजारात तुझा गरीब बाप रक्तातलं पाणी आटवत होता. परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन धाडस दाखवत होता. तुझं शिखर कितीही मोठं कर, तुझं शिखर कितीही मोठं कर, त्या शिखराचा पाया तुझा बाप आहे. बापाला साथ देणारी आई विसरतो काय. घामगाळीत घरी आलो, घामगाळीत घरी आलो. खाटीवर तू पसरला होता. डोळे पुशीत आईला म्हणालो, खाट आकसली कधीवा मोठा झाला. अजून आठवतो तो क्षण, चड्डी घालून हसत होता. अजून आठवतो तो क्षण, चड्डी घालून हसत होता. पाऊलाला पाऊल लावून वरती उंची मोजत होता. दुःखातले अश्रू आनंद गच्च झाले. माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे सांगण्यास मिळाले. सगळे दुःख गुंढाळून नदीकडे जात होतो. बायको म्हणाली तुझी, ह्या थेरड्याचा लावा की फोटो. आशा होती तू बोलशील तिला काही. बोलला ना तू, बोलला ना तू. तू आज जा, मी दाबतो ग बाई. तुझ्या बेरोजगारीत पुंजी होती माझी. पापण्या मिटल्या तरी आठवते तुझी आई. दिवा होता तू, गर्वाचा गाभा होता. आईचा पप्या माझा बाब्या होता. गर्वाचे घर मधीच खाली झाले, न जाणे मस्तक पायाशी आले. अखेरची ख्वाहिश तुला, अखेरची ख्वाहिश तुला. नको तुझे अश्रू चितेवर माझ्या, कारण तुझे रंग चिते आधीच कळाले, चिते आधीच कळाले. धन्यवाद. मी प्रफुल्ल गायकवाड. कविता आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की समजवा, कारण की तुमची एक कमेंट आणि एक लाईक आम्हाला लेखनामध्ये पुश करण्याचं काम करत असतं. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन एक सुंदर अशा कवितेमध्ये. चला, बाय.